ह्या 50 वर्ष पूर्ण झाली तर ह्याच्यात खूपच आनंद होतो आणि ह्याचं टोटल हे लोकांना जातं. माझे जो स्टाफ आहे, माझी फॅमिली आहे आणि सगळे जे कस्टमर रेग्युलर आहे, तर हे सगळं बघून मला खूपच आनंद होतो की 50 इयर्स वी कुड मेंटेन आणि ते एकत्र मला सगळे ठेवता आले. तर काय आव्हान होती 50 वर्षात? जेव्हा दर्शन सुरू झालं तेव्हा कसा हा नुसता एक दिवसभर होता. त्यानंतर ग्रॅज्युअली एक एक आपण आयटम वाढवत गेलो आणि जे आयटम तेव्हा नुसतं फाईन डाईन किंवा 5 स्टार मध्ये मिळायचे ते एक एक इंट्रोड्यूस करत गेलो आपण. आणि ते आता बर्गर तेव्हा 50 वर्षापूर्वी किती फार कमी ठिकाणी असायचा आणि हे बर्गर पण आपण काय केलंय की एकदा इंडियनाइज आहे. जे बर्गर जायंट्स आहेत ते कोल्सला वापरतात, तर आपण जी घरी चटणी खातो ते आम्ही चटणी यूज करतो. तर हे सगळं पुणेरी आणि लोकलाइज आहे, जे आपल्याला सूट करेल ते प्रोडक्ट्स आहेत. आणि असेच फक्त एक नाही, अनेक आयटम्स आहे जे सुफले आहे ते नुसतं फाईन डाईन मध्ये मिळायचं किंवा एगलेस कॅरमेल कस्टर्ड आजही कुठेही मिळत नाही. तर आपण एगलेस देतो कारण इथं 75% ते 80% गुजराती मारू गिराईक आहेत जे व्हेजिटेरियन, ज्यांना अंड पण चालत नाही. तर असेन्शियली आम्ही 100% व्हेजिटेरियन आहोत. इन्क्लुडिंग जी जेली वापरतो ती पण बिना जिलेटिनची वापरतो. तर हे असे सगळे आयटम्स आपण डेव्हलप करत गेलेलो आहे. पुढच्या भविष्यात काय plan आहे? 50 वर्ष आली तर भविष्यात काय तुम्ही नवीन काय तर कसं स्वरूपात दर्शन दिसेल नेहमी असंच हळूहळू वाढवता येईल, आयटम्स वाढवता येतील आणि अजून ब्रांचेस आपल्याला उघडता येतील. आता कसं सोपं झालेलं आहे कारण आता SOPs आहेत, सगळं स्टँडर्डाइज आहे, सगळे इन प्लेस आहे. सगळं जे आधी मिकॅनाइज नव्हतं ते सगळं मिकॅनाइज आहे. तर जास्त काम करता येतं, जास्त प्रोडक्शन करता येतं, तर आपल्याला अजून वाढवता येते. पण ते आम्ही ते वाढवायच्या मागे नाही आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन, रिटेन्शन आणि क्वालिटी जी आहे ती मेंटेन करण्याचे त्यात जास्त हे करतो आणि हायजीनसाठी जास्त जोर देतो. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. मी डॉक्टर चिटणीस, कुलगुरू MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कोथरूड पुणे. आपल्याला सांगताना हर्ष होतो आहे की 15वी भारतीय छात्र संसद ही 21, 22, 23 फेब्रुवारी 2026 रोजी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणामध्ये होत आहे. याचे उद्घाटन 21 तारखेला संध्याकाळी 4:30ला होणार आहे, ज्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री दिग्विजय सिंग, मेंबर ऑफ पार्लमेंट आणि आधीचे मुख्यमंत्री मध्य प्रदेश, तसेच राजदीप सरदेसाई, एक्लेम जर्नलिस्ट, हे 2 लाभलेले आहेत. ह्याचा जो व्हॅलिडिक्टरी सेशन होणार आहे त्यासाठी श्री अनुराग सिंग ठाकूर, मेंबर ऑफ पार्लमेंट, डॉक्टर संदीप कुमार पाठक जे आम आदमी पार्टीचे मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, आणि श्री शाहिद सिद्दीकी, चीफ एडिटर नई दुनिया आणि फॉर्मर मेंबर ऑफ पार्लमेंट राज्यसभा आहेत, हे येणार आहेत. सर, ह्या छात्र संसदेला किती विद्यार्थी अपेक्षित आहेत आणि यावर्षी विशेष काय आहे असणार आहे नाविन्य? कारण 15 वर्ष आहे. हो, अजून जरा यावेळेला भारतीय छात्र संसद याचे पूर्ण स्ट्रक्चर, याचे जे प्रणेते आहेत डॉक्टर राहुल विश्वनाथ कराड यांनी बदललेले आहे. ते विद्यार्थ्यांना जास्त जोडण्यासाठी, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऐकून घेण्यासाठी अशा स्वरूपाचं असेल. याचे 5 विभाग आहेत. एक आहे यूथ टू यूथ कनेक्ट, की जिथे विद्यार्थी प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन
आणि प्रॉब्लेम सोल्युशन्स याचं ट्रेनिंग घेऊन काही प्रॉब्लेम्सवर सोल्युशन्स काढतील. 4 सेशन्स होणार आहेत. DLGP म्हणजे D फॉर डेमोक्रेसी पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी लीडरशिप आणि तिसऱ्या दिवशी पब्लिक पॉलिसी आणि गव्हर्नन्स असे 4 सेशन्स होणार आहेत. या प्रत्येक सेशन हे 100 क्लासरूम्समध्ये होतील. बाहेरनं 100 एक्सपर्ट्स येतील. MITतले 100 प्राध्यापक असे जॉईंटली पॅनल डिस्कशनमध्ये हा सेशन पुढे नेतील आणि प्रत्येक वर्गामध्ये 5 विद्यार्थी सुरुवातीला या DLGP बद्दल बोलतील. म्हणजे 4 दिवस रोज 5 एका वर्गात म्हणजे 100 वर्गात 500 असे 4 सेशन्समध्ये 2000 विद्यार्थी बोलतील. गेम उभारणी झालेला आहे. तर ह्या पिकल बॉलसाठी देखील आपण सनीवडमध्ये पुणे पिकल बॉल असोसिएशनच्या मार्फत पिकल बॉलची देखील आपण तिथे स्पर्धा आयोजित केलेली आहे. ती 21 आणि 22 फेब्रुवारीला अशी आहे. तर त्या पिकल बॉलसाठी पण एनरोलमेंट चालू आहे आणि बाकी ज्यांना पुन्हा एनरोल करायचं त्यांचे डिटेल्स आपण ऑलरेडी आपल्या पत्रकामध्ये दिलं आहे. तर माझी आपण सर्वांना विनंती आहे की आपल्या मार्फत हे जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत खेळाडूंपर्यंत जर पोचलं तर नक्की त्याला एक चांगला प्रतिसाद मिळेल आणि एक उदयनमुख जे खेळाडू आहेत त्यांना एक चांगलं व्यासपीठ ह्या माध्यमातून मिळू शकेल. पार्टिसिपेशन येतं आहे. मागच्या 2 वर्षापासून आपल्याला 10,000 पार्टिसिपेंट्स याच्यात येत होतं. यावर्षी आपण 15,000 टार्गेट करतो आहे. या इव्हेंटचं की लाईन अशी आहे की हा फ्री ऑफ कॉस्ट इव्हेंट आहे सगळ्यांसाठी. म्हणजे जे रनर्स आहेत त्यांना धावायचं आहे आणि जे वेगळ्या वेगळ्या जागेतून येतात तर त्यांना आपण एक इन्फ्रास्ट्रक्चर देतो आहे. याच्यामध्ये आपण टी-शर्ट, मेडल, ब्रेकफास्ट, ओव्हरऑल प्रोफेशनल जसं मॅरेथॉन होत असते त्याच लेवलवरती पण ही एक मॅरेथॉन होते आहे. आय रिक्वेस्ट एव्हरीवन की मॅक्झिमम याचं कव्हरेज द्या. आणि इम्पॉर्टंट त्याच्यात एक आहे की जे रूट मेजरिंग असतात आणि ओव्हरऑल जे प्रोफेशनलिझम आहे याच्यामध्ये इव्हेंटमध्ये की हे इट इज ॲफिलिएटेड टू ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया.